अमरावतीच्या राजकमल चौकातील गोल्डन बेकरीमधील केकमध्ये अळ्या निघाल्याने एकच खळबळ माजली आहे। विशाल विजयराव वाटाणे यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने शाळेत वितरित करण्याकरता त्यांनी गोल्डन बेकरीतून केक खरेदी केले। या केकमध्ये अळ्या निघाल्या। हा केक कालबाह्य असल्याचं दिसून आलं। अनेकांनी केक खाताच त्यांना विषबाधा झाली। ही माहिती शाळा व्यवस्थापनाने वाटाणे यांना कळवली असता त्यांनी बेकरीमध्ये तक्रार केली। गोल्डन बेकरीमध्ये वाटाणे गेले असता बेकरी चालकांनी हात वर केले। तो कंपनीचा माल आहे, आमचा त्यात काही दोष नाही असं बेकरीवाल्यांनी सांगितलं। अन्न व औषध प्रशासनाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। या ठिकाणी शिवसैनिक पालक यांनी अन्न व औषध प्रशासनाचं दार ठोठावलं। अन्न व औषध विभागाचे सहाय्यक अन्नपुरे यांना याबाबत माहिती देऊन कारवाईची मागणी करण्यात आली। या संदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याचं विशाल वाटाणे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं। मुलाचा वाढदिवस असल्यामुळे गोल्डन बेकरीकडून इथे होली क्रॉसच्या मुलांसाठी केक वाटासाठी आम्ही इथून केक घेऊन गेलो होतो आणि त्याच्यामध्ये होली क्रॉस स्कूलमध्ये जाताना त्यांनी हे जे केक दिले मुलांसाठी हे याच्यामध्ये अळ्या निघाल्या आणि पूर्ण एक्सपायरी झालेला केक आहे असं फादरने आम्हाला सांगितलं। तेव्हा इथं येऊन आम्ही चौकशी केलं तेव्हा हे दुकानदार म्हणत आहे की तो कंपनीचा माल आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आणि हे दुकानदार विकल्यानंतर अशी आपली जबाबदारी स्वतःहूनच हाताने हे निकाळत आहे। त्याच्यामुळे याच्यावर ॲक्शन व्हावी आणि आम्ही सुद्धा आता पोलीस कंप्लेंट करणार आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।